उन्हाळा म्हणजे फक्त गरमी नाही, तर तो तुमच्या स्किनसाठी सगळ्यात जास्त भयंकर सीझन आहे. घाम, बॅक्टेरिया, फंगल ग्रोथ, पोल्युशन असं सगळं एकत्र येऊन फोड, घामोळे, फंगल इन्फेक्शन, इचिंग, पिंपल्स हे सगळं वाढतं. पण तुम्हाला माहितीये का, थोडेसे अगदी मायनर चेंजेस करून म्हणजे तुमच्या लाईफस्टाईल मधले चेंजेस करून तुम्हाला हे सगळं टाळता येणार आहे. आणि हेच आपण आजच्या व्हिडिओ मधून बघूयात. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी. ऊर्जा वेलनेस या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघूयात एक डेली रुटीन की ज्यामुळे तुमची उन्हाळ्यातली स्किन ही सुद्धा छान, ताजी, टवटवीत आणि त्याला ग्लो असणार आहे. तर आपली सुरुवात होते सकाळपासून. तर सकाळी हा पित्तदोष हा वाढलेला असतो. एकूणच उष्णता ही वाढलेली असते, कारण संपूर्ण रात्रभरामध्ये एक थोडंसं डिहायड्रेशन सुद्धा झालेलं असतं. त्यामुळे तुम्ही सकाळी उठून समजा धणे आणि जिऱ्याचं पाणी जर का घेतलं तर त्याचा तुमच्या स्किनवर आणि एस्पेशली उन्हाळ्यामध्ये खूप चांगला परिणाम हा आपल्याला दिसून येतो. आणि अशी जर का तुम्ही सुरुवात केली तर तुमचा उन्हाळ्यात जो येणारा रेडनेस आहे, बर्निंग सेन्सेशन म्हणजे जळजळ किंवा इन्फेक्शन, इचिंग, खाज ह्या गोष्टी ह्या नक्कीच ह्या टाळल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही गुलकंद किंवा कोरफडीचा गर सुद्धा घेऊ शकता. यांनी काय होणार आहे तर आपलं शरीर जे आहे ते शांत होणार आहे, टॉक्झिन्स हे कमी होणार आहेत आणि स्किनची सूज जी आहे ही सुद्धा कमी होणार आहे. कारण तुमचं मॉर्निंग हायड्रेशन जे असतं हे तुमचं स्किनचं बॅरियर हे मजबूत करतं. म्हणजेच तुमच्या स्किनवरचा लेअर जो आहे हा चांगल्या पद्धतीने करतो. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही तुमचं समजा मॉर्निंग रुटीन केलं तर तुमचं स्किन बॅरियर हे चांगलं मजबूत होऊ शकतं. त्यानंतर महत्वाची गोष्ट येते ते म्हणजे अंघोळ. आणि इथे 90% लोक एक महत्वाची चूक करतात ते म्हणजे गरम पाण्याने अंघोळ. उन्हाळ्यामध्ये समजा तुम्ही जास्त गरम पाण्याने अंघोळ केली तर तुमच्या स्किनचं हे नुकसानच होणार आहे. त्यामुळे स्किन ही अजून ड्राय होणार आहे आणि स्किनवरचं जे एक प्रोटेक्टिव्ह बॅरियर असतं, जो एक चांगला थर असतो तो सुद्धा निघून जातो आणि आपल्या स्किनचे इन्फेक्शन्स हे वाढू शकतात. त्यामुळे साधं कोमट पाणी किंवा थंड पाण्याने तुम्ही अंघोळ ही करू शकता. एखादा माइल्ड सोप तुम्ही वापरा किंवा आयुर्वेदामध्ये अतिशय चांगल्या वनस्पती आहेत की ज्यामुळे तुमची स्किन मधलं जे नॅचरल ऑइल आहे ते सुद्धा प्रोटेक्टेड राहील आणि तुमची स्किन सुद्धा अगदी स्वच्छ होणार आहे. मग यासाठी तुम्ही कडुनिंब, चंदन, वाळा हे पावडर्स तुम्ही आता अंघोळीला नक्कीच वापरू शकता. ज्याला आपण उटणं म्हणतो ते उन्हाळ्यातलं एक वेगळं स्पेशल उटणं तुम्ही स्वतःसाठी तयार करून नक्कीच वापरा. उन्हाळ्यामध्ये या गोष्टी तुम्ही नक्कीच टाळल्या पाहिजेत. ते म्हणजे एकतर स्किन टाईट कपडे, टाईट जीन्स ही याच्यामध्ये येऊ शकते, सिंथेटिक कपडे आणि खूप घाम आलेला असतानाही कपडे न बदलणं. हे समजा तुम्ही टाळलं तर नक्कीच तुमचे स्किन इन्फेक्शन्स हे कमी होतील. त्यानंतर कॉटन आणि लूज कपडे हे घातले पाहिजेत. आतले कपडे हे दिवसातून 2दा तरी बदलणं हे गरजेचं आहे. आणि जिथे जास्त घाम येतो ते एरिया आपले ड्राय ठेवणं हे गरजेचं आहे. त्यानंतर आपल्या त्वचेची काळजी घेणं हे उन्हाळ्यामध्ये खूप गरजेचं आहे. आणि यामध्ये सगळ्यात एक मोठी चूक करतात ते म्हणजे खूप जास्त हेवी मेकअप प्रोडक्ट्स किंवा हेवी रोजचे तुमचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते वापरणं. हेवी क्रीम्स वापरू नका, कारण तुमचे पोर्स जे आहेत हे पोर्स बंद होणार आहेत आणि मग पिंपल्सचं प्रमाण हे नक्कीच वाढणार आहे. मग इथे तुम्ही वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर वापरा, ॲलोव्हेरा जेल वापरा आणि ॲक्वा बेस्ड सनस्क्रीन वापरा. याने घाम कमी होणार आहे. आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या वनस्पती आहेत की ज्यांनी आपल्या स्किनचं पण संरक्षण होतं आणि वेगवेगळे इन्फेक्शन सुद्धा टाळले जातात. यामध्ये सगळ्यात महत्वाचं येतं उन्हाळ्यामध्ये ते म्हणजे चंदन आणि गुलाब. याचा पॅक हा तुम्ही नक्कीच लावू शकता. त्यानंतर वाळा, मुलतानी मिट्टी, मुस्ता हे एकत्र करून सुद्धा तुम्ही त्याचा पॅक हा वापरू शकता. त्याने तुम्हाला चांगला एक कूलिंग इफेक्ट मिळेल आणि अँटीबॅक्टेरियल सुद्धा हे आहे. आणि तुमच्या उन्हाळ्याच्या फेस पॅक मध्ये समजा तुम्ही नीम पावडर ही एकत्र केली तर नक्कीच तुम्हाला अँटीबॅक्टेरियल इफेक्ट सुद्धा मिळेल. आणि आता मी जे काही वनस्पती सांगितल्या त्याने कूलिंग इफेक्ट हा खूप चांगला मिळतो. तुमच्या स्किन मधले नॅचरल ऑइल्स हे सुद्धा टिकून राहतात, म्हणजेच ओव्हरऑल ड्रायनेस हा येत नाही. आता जसं आपण स्किनला बाहेरून प्रोटेक्ट करतोय तसं आतून प्रोटेक्ट करणं हे सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे तुमचं आहार हा सुद्धा उन्हाळ्यातला खूप महत्वाचा आहे. मग इथे तुम्ही जे काम डाऊन करेल किंवा आपल्या शरीराला आतून शांतता देईल असं अन्न हे खाल्लं पाहिजे. मग अर्थात इथे तुम्ही आता सीझनल जे काही मिळतं ते खाणं हे खूप गरजेचं आहे.
मग तिथे येईल काकडी, टरबूज, नारळ पाणी, ताक, त्यानंतर लिंबू सरबत, कोकम सरबत. ह्या गोष्टी ह्या खूप महत्वाच्या आहेत. आणि अर्थात तिखट, तेलकट, पॅकेट फूड हे तुम्हाला टाळलं पाहिजे. आणि एकूणच आहारातली साखर सुद्धा ही तुम्हाला कमी केली पाहिजे, कारण जिथे साखर ही जास्त असते आहारामध्ये तिथे फंगल ग्रोथ ही जास्त होते. जंक फूड किंवा पॅकेट फूड किंवा तिखट तेलकट याच्यामुळे इन्फ्लमेशन हे वाढतं. त्यामुळे तुमच्या गट हेल्थची काळजी घ्या. तुमची स्किन ही नक्कीच ही नॅचरली ग्लोईंग राहील. त्यानंतर उन्हाळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं हायड्रेशन, की तुम्ही एकूणच लिक्विड इनटेक हा किती घेताय हा खूप महत्वाचा आहे, कारण आपलं शरीर हे 70% पाण्याने बनलेलं आहे. त्यामुळे आता मी तुम्हाला आहारामधले जे बदल सांगितले ते तर नक्कीच करा आणि 2 ते 3 लिटर पाणी हे तुमच्या शरीरामध्ये गेलंच पाहिजे. आणि समजा तुम्हाला पाणी कमी पडलं तर तुमची स्किन ही ड्राय होणार आहे, क्रॅक्स हे येणार आहेत आणि इन्फेक्शन हे लवकर होणार आहे. नाईट रुटीन सुद्धा हे खूप गरजेचं आहे, कारण यामध्ये आपली स्किन ही रिपेअर फेज मध्ये जात असते. रात्री सुद्धा तुमचा चेहरा अगदी स्वच्छ धुवून एखादं मॉइश्चरायझर लावणं हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर जो काही घाम आलेला आहे तो स्वच्छ करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं. लूज कॉटन कपडे हे घाला आणि 7 ते 8 तास झोप ही नक्की घ्या. झोपेमुळे तुमची इम्युनिटी ही रिपेअर होते आणि तुमची इम्युनिटी समजा स्ट्रॉंग असेल तर इन्फेक्शन्स हे नक्कीच टाळले जातात. यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढं सगळं करूनही समजा तुमचे इन्फेक्शन्स हे कमी होत नसतील तर मात्र काहीतरी मेजर प्रॉब्लेम हा असू शकतो. मग इथे तुम्हाला काही ब्लड टेस्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्लड शुगर लेवल तुमची नॉर्मल आहे ना, थायरॉइड लेवल नॉर्मल आहे ना, हे चेक करून घ्या. आणि अर्थात डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका. म्हणजेच तुम्हाला काही वॉर्निंग साईन्स समजा दिसले की खूप जास्त प्रमाणात खाज येते किंवा काही लाल पॅचेस आलेले आहेत किंवा गोल फंगल इन्फेक्शनचे मार्क्स आलेले आहेत किंवा काही ठिकाणी पस फॉर्मेशन आहे, तर नक्कीच इथे तुम्हाला ट्रीटमेंटची गरज आहे. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, स्किन इन्फेक्शन्स हे फक्त बाहेरच्या कारणांनी होत नाही, तर तुमच्या लाईफस्टाईलचा रिझल्ट सुद्धा तो असतो. म्हणजेच उन्हाळ्यात तुमची स्किन प्रोटेक्ट करण्यासाठी महागडे प्रोडक्ट्स नाहीत, तर योग्य रुटीन हे महत्वाचं आहे. आणि जर का तुम्ही ह्या सिंपल गोष्टी ह्या फॉलो केल्या तर नक्कीच तुमचे स्किन इन्फेक्शन्स हे टाळू शकतात. अशा सायंटिफिक माहितीसाठी फॉलो करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमची स्किन हे तुमचं हेल्थचं रिफ्लेक्शन असतं, त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. स्किन नक्कीच ग्लो होणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा.